बातमी आता पावसाची आहे। येवल्यामध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप पाहायला मिळते। येवला तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। येवला तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात आता गारवा निर्माण झालाय। अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले। खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने वर्तवल्यानुसार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। त्याचनुसार आपण बघतो सकाळपासून नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळी बघतो तर नाशिकमध्ये देखील संततधार पाऊस सुरू असून गोदावरीला देखील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत आहे। तर येवल्यात बघितलं तर सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर म्हणजे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शाळांना सुट्ट्या देखील जाहीर केल्या आहेत। आपण बघितलं तर येवल्यातील अनेक शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आल्या आहेत। तर काही शाळांमध्ये विद्यार्थी देखील कमी आल्याने नक्कीच विद्यार्थ्यांना देखील या पार्श्वभूमीवर सुट्ट्या देण्यात आपल्यासोबत काही शालेय विद्यार्थी काय सांगाल की सुट्टी दिली का? नाशिक जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे, त्यामुळे मुलं कमी आलेले आहेत। त्यामुळे शाळेला आम्हाला सुट्टी दिलेली आहे आणि आता मी घरी जाते। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक।